नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज शिमला मिरची रस्सा भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. कढई तापायला ठेवली. 2 पळ्या तेल टाकलं. शिमला मिरचीचे तुकडे तेलात परतून घ्यायचे. शिमला मिरचीचे तुकडे अर्ध्या मिनिटापर्यंत तेलात परतवून घेतले. काढून घेऊ. आले, लसूण, तेजपान, लवंग, मिरी, दालचिनी, जिरे, हिंग, हळद, खोबरं, कांदा सर्व अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. टमाटा, बडीशेप पावडर, जिरे पावडर, धने पावडर, लाल मसाला, काळा मसाला, बारीक केलेल्या डाळ्या, सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. मिश्रण घट्ट झालं, मीठ टाकलं, थोडं गरम पाणी टाकलं. 2 चमचे दही टाकलं. 1 मिनिटापर्यंत दही एकजीव करून घ्यायचं. गॅस मंद आहे. 1 मिनिट झाला. तयार केलेल्या मसाल्यातून तेल सुटायला लागलं. थोडी कोथिंबीर टाकली. गरम पाणी आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं. भाजीला उकळी आली. बटाटे टाकून घेऊ. बटाटे टाकून 2 मिनिट झालेत. शिमला मिरचीचे तुकडे टाकून घेऊ. 2-3 मिनिटापर्यंत भाजी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची. 2-3 मिनिट झालेत. शिमला मिरचीची भाजी तयार झाली. थोडी कोथिंबीर टाकली. गॅस बंद केला. शिमला मिरचीची भाजी आणि भात तयार आहे. शिमला मिरची बरोबर आपण पोळीही खाऊ शकतो. ही डिश तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.